नमस्कार प्रेक्षकांनो, "तूही रे माझा मितवा" या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे चोरोटीच्या कार्यक्रमामध्ये राकेशने अंजलीला पोटावरती पाडण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि त्याचा आळ ईश्वरीवरती टाकण्याचा प्रयत्न केलेला असतो. पण इथे ईश्वरी राकेशचा हा डाव पूर्णपणे उधळून लावते आणि पोटावरती पडणाऱ्या अंजलीचा आता इथे ईश्वरी जीव वाचवते. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरीने अंजलीचा जीव वाचवलेला असतो, पण तरीसुद्धा वल्लरी हंगामा करते आणि अंजली आता ईश्वरीमुळेच पडली असती. ईश्वरीने हे सगळं मुद्दामून केलं असं वल्लरी आता कांगावा करत असते. सगळा ब्लेम ईश्वरीवरती टाकून मोकळी होत असते, अगदी नेहमीप्रमाणे. तेव्हा मात्र प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरीला अर्णवच्या नजरेतून पाडण्यासाठी हा जो काही घाट घालण्यात आलेला असतो, त्याच्यामध्ये प्रेक्षकांनो, इथे आता वल्लरी आणि राकेश दोघेही पूर्णपणे हरलेले असतात. कारण का प्रेक्षकांनो? कारण इथे अर्णव ईश्वरीवरती विश्वास ठेवून तो वल्लरीलाच खडेबोल सुनावतो आणि त्याचबरोबर इथे ईश्वरीची बाजूसुद्धा घेतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे अर्णव आता ईश्वरीच्या माहेरी आलेला असतो. काका काकूंची ॲनिव्हर्सरी हे निमित्त मात्र, पण खरं तर तो ईश्वरीची माफी मागायला आलेला असतो. अंजलीच्या बाबतीत जे काही घडलेलं असतं त्याच्यामध्ये ईश्वरीची काही चूक नसते. अंजलीनेच ईश्वरीला आग्रह केलेला असतो, म्हणून ती तिला चिंचा बोरं खायला नेते. या गोष्टीची जाणीव झाल्यानंतर अर्णव तिची माफी मागतो. पण आता तर ॲनिव्हर्सरीसुद्धा आहे, त्यामुळे ॲनिव्हर्सरी साजरी करायची आणि मगच घरी जायचं असं अर्णवने ठरवलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता राकेशला ही गोष्ट मान्य नसते की तिथे अर्णव आणि ईश्वरी दोघेजण एकत्रच असतील. जर त्या दोघांमध्ये असं काही घडलं तर माझी इंदोरी जिलेबी माझ्यापासून दूर होईल. काहीही झालं तरीसुद्धा तिच्यावरती पहिला हक्क हा माझाच आहे, त्यामुळे तो हक्क मलाच मिळाला पाहिजे. तेव्हा इथे राकेशचं असं म्हणणं असतं की ईश्वरी अर्णव या दोघांना एकत्र ठेवता कामा नये. तेव्हा राकेश म्हणतो, काहीही झालं तरीसुद्धा अर्णव आता घरी आला पाहिजे. दोघेही आले तरीसुद्धा चालतील, नाहीतर एकटा अर्णव आला तरीसुद्धा चालेल. तेव्हा इथे राकेशने आता अंजलीला पुन्हा एकदा दूध देण्याचा विचार केलेला असतो. दुधाचा ग्लास त्याने रेडी ठेवलेला असतो. त्याच्यामध्ये तो नेहमीप्रमाणे आता असं एखादं लिक्विड टाकत असतो, जे प्यायल्यामुळे अंजलीला चक्कर येत असते, तिची तब्येत बिघडत असते, तिला अस्वस्थ वाटत असतं. अशा पद्धतीचं लिक्विड तो अंजलीला नेहमीच देत असतो. जेव्हा जेव्हा राकेशला आपलं काही काम काढून घ्यायचं असतं, तेव्हा तेव्हा त्याने अंजलीला ते औषध दिलेलं असतं आणि ते औषध त्याने आता पुन्हा एकदा अंजलीला देण्याचा विचार केलेला असतो. कारण त्याला माहिती असतं की आता इथे अंजलीला हे औषध दुधाच्या ग्लासमधून दिलं आणि अंजली ते दूध प्यायली की मग तिची तब्येत बिघडायला सुरुवात होईल. एकदा का तिची तब्येत बिघडली की मामी लगेच अर्णवला फोन करतील आणि इकडे बोलून घेतील. अर्णव इथे आल्यानंतर इथे ईश्वरी एकटीच राहील. ईश्वरी इथे आली तरी चालेल, नाही आली तरीसुद्धा चालेल, तिला तिकडंच राहू दे. फक्त अर्णव आणि ईश्वरी दोघेजण एकमेकांपासून वेगळे झाले पाहिजे, असं प्रेक्षकांनो इथे आता राकेशचं म्हणणं असतं. तेव्हा तो अंजलीला म्हणत असतो, घे ना, इथे अंजली तुझ्या तब्येतीसाठी, बाळाच्या तब्येतीसाठी दूध पिणं किती महत्त्वाचं आहे, तुला माहीत नाही का? पी बरं दूध. तेव्हा अंजली म्हणते, नाही, मला दूध प्यायचं नाही आहे, माझी तब्येत ठीक नाही आहे. तेव्हा इथे तो जबरदस्तीने पाजत असताना अंजली त्या दुधाच्या ग्लासाला हात मारते आणि ते ग्लासच फोडून टाकते आणि म्हणते की माफ करा मला, पण आज हे दूध मी पिणारच नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, राकेश आता तिच्यावरती भयंकर चिडतो, पण पुन्हा काळजीचं नाटक करतो. पण प्रेक्षकांनो, इथे अंजली शेवटीला ते दूध प्यायलेली नसतेच आणि मग मामासुद्धा येतात आणि म्हणतात की जावई बापू, तिला जर प्यायचं नसेल तर तुम्ही कशाला ना जबरदस्ती करताय, तिला नसेल प्यायचं तर नको पिऊ द्या. तेव्हा इथे आता मामासुद्धा आल्यानंतर अंजली अजूनच आता ठामपणे बोलायला सुरुवात करते की मला दूध प्यायला नको आहे म्हणजे नको आहे, मला त्याने मळमळतं, मला उलटी येते आणि माझी तब्येत बिघडते. आता मी एकदम व्यवस्थित आहे, मला तुम्ही दूध देऊ नका.
तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता मामांनी सांगितलेलं असतं की जावई बापू तुम्ही अजिबात तिला आग्रह करू नका. मग प्रेक्षकांनो इथे आता अर्णव आपल्या सासरवाडीमध्ये आहे. ईश्वरीला कळले की अर्णव तिची माफी मागण्यासाठी एवढा तिच्या मागे मागे आलाय. मग काय इथे ईश्वरी आपल्या घरातल्या कामांमध्ये पूर्णपणे बिझी झालेली असते. तेव्हा अर्णवसुद्धा इथे चाळकर यांना मदत करत असतो, आपल्या परीने बायकांना मदत करत असतो, त्यांना हंडे वगैरे भरून देत असतो. तेव्हा ईश्वरी जेलस होत असते, कारण सर्व बायका अर्णवचं भरभरून कौतुक करत असतात, त्याला हॉट म्हणत असतात, त्याला खूप हँडसम आहेस असं म्हणत असतात. तेव्हा ईश्वरी जेलस होते आणि मग तिने सांगितलेलं असतं की मी तुमच्यावरती प्रेम करते, मी तुमच्या प्रेमात पडले म्हणून मला इथे राग येतोय. ही गोष्ट आता ईश्वरीने अर्णवला सांगितलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो अर्णव आणि ईश्वरी दोघेजणंसुद्धा आता छान पद्धतीने तिथे रमलेले असतात. तेव्हा राकेशला खूप राग आलेला असतो की जर अंजलीने हे दूध प्यायली असती तर कदाचित आत्तापर्यंत अर्णव इथे पोहोचला असता, पण तो त्याचा प्लॅन पूर्णपणे आता फ्लॉप झालेला असतो. काका काकूंची ॲनिव्हर्सरी छान पद्धतीने साजरी होते. वल्लरी इथे आजारपणाचं नाटक करून तिथे जात नाही, कारण सुप्रियाने जर तिला बघितलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल म्हणून इथे वल्लरी काही गेलेली नसते. पण प्रेक्षकांनो इथे आता बाकीचे सगळेजण गेलेले असतात आणि ॲनिव्हर्सरी झाल्यानंतर इथे आता अर्णव घरी यायला निघतो. तेव्हा तो ईश्वरीला म्हणतो की तुला यायचं असेल तर ये, तुला काही दिवस तुझ्या माहेरी राहायचं असेल तर तू राहा, माझी काही हरकत नाही आहे. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते नाही नको, अर्णव सरांबरोबर गेलेलंच बरं आहे, कारण ती लावण्य आहे ना सरांच्या मागे पुढे करायला, माझा तिच्यावरती आता विश्वास नाही आहे. म्हणून इथे ईश्वरी म्हणते नाही नको नको, मी पण येते आता तुमच्याबरोबर. आणि तशीही आईबाबांची ॲनिव्हर्सरी तर झाली ना छान पद्धतीने, मग आता मी पण येणार आहे तुमच्याबरोबर. तेव्हा अर्णव ईश्वरी दोघेजणं घरी आलेले असतात. तर इथे प्रेक्षकांनो आता ईश्वरी आणि अर्णव घरी आल्यानंतर अंजलीला घडलेला सगळा प्रकार सांगतात की कशा पद्धतीने कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पडला, कशा पद्धतीने मज्जा केली, धम्माल केली, हे सगळं आता सांगत असतात, फोटो काढलेले दाखवत असतात. आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अंजली म्हणत असते की बाळाची हालचाल मला आता जाणवायला लागलेली आहे. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते की आपण एक काम करूया का अर्णव सर, आपण इथे आता अंजलीताईंची ओटी भरूया, तुम्हाला काय वाटतं? तेव्हा प्रेक्षकांनो इथे अर्णव म्हणतो त्यातलं मला काही कळत नाही, जे काही ताईसाठी योग्य असेल ते करा ना. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते की आपण घरच्या घरी ओटी भरली तरीसुद्धा चालेल, ओटी भरणीचा कार्यक्रम तर करायलाच हवा ना, काय म्हणता अंजलीताई? तेव्हा अंजली म्हणते ठीक आहे, तुझी जर इच्छा असेल तर आपण करूया कार्यक्रम, असं काही नाही आहे, आजीला पण सांगितलं पाहिजे ना, आजी इथे नाही आहे. तेव्हा इथे अंजली म्हणते की मी आजीची परवानगी घेते, तिचं काय म्हणणं आहे ते बघूया. ईश्वरी म्हणते की सगळी तयारी मी अगदी व्यवस्थित करेन, मला जे माहिती नसेल ते मी माझ्या आईला विचारेन आणि मामी तर आहेतच ना सांगायला, पण आपण आता ओटी भरायची म्हणजे भरायची. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्णव म्हणतो ठीक आहे, ईश्वरी म्हणते की ही सर्व जबाबदारी माझी, मी ती व्यवस्थित पार पाडेन. तेव्हा इथे जे जे काही आता ओटीसाठी आणायचं असतं, ओट भरणीसाठी, ते सगळं इथे ईश्वरीने आणलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो ज्या पाटावरती अंजली बसणार असते ते पाट आता व्यवस्थित डेकोरेट केलेलं असतं. तेव्हा इथे राकेशला आता अंजलीला पोटावरती पाडायचं असतं. एकदा का अंजली पडली की तिचा सगळा ब्लेम ह्या ईश्वरीवरती जाईल, कारण ईश्वरीने सगळी जबाबदारी घेतली आहे ना डेकोरेशनची, त्याचबरोबर कार्यक्रम व्यवस्थित पार पडला जाईल त्याची जबाबदारीसुद्धा ईश्वरीवरती आहे. अंजलीला कसला त्रास होता कामा नये. मग इथे आता ईश्वरीमुळे जर अंजली पडली तर मला माहिती आहे, मला पूर्णपणे खात्री आहे की अर्णव ईश्वरीवरती खूपच जास्त रागवेल. म्हणजे जर अर्णवला ईश्वरी आणि अंजली या दोघींमध्ये जर निवड करण्याची वेळ आली तर नेहमीच इथे अर्णव अंजलीला निवडेल, हे राकेशला माहिती असतं. जर ईश्वरीकडून काही चूक झाली आणि जर अंजलीला त्रास झाला तर अर्णव इथे ईश्वरीला कधीच माफ करणार नाही. त्या संधीचा फायदा आता मला उचलायचा आहे. म्हणजे इथे आता तेलावरून पाय घसरून इथे आता अंजली पडणार आणि जबाबदार ठरवणार ते म्हणजे ईश्वरीला. एकदा का अंजली पडली, तिला लागलं का इथे अर्णव ईश्वरीला आपल्या आयुष्यातून कायमची काढून बाजूला फेकून देईल, हे राकेशला बरोबर माहिती असतं. तेव्हा इथे वल्लरी म्हणत असते जावई बापू पण ह्याच्यामध्ये रिस्क आहे. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो की अंजलीला काही होणार नाही,
मी तिला योग्य वेळेवरती पकडेन ना. पण इथे आरोप मात्र ईश्वरीवरती आला पाहिजे. तुम्ही मात्र आता चांगला कांगावा करायचा आणि वल्लरीला सगळ्या माणसांसमोर शर्मिंदा करायचं आणि इतका कांगावा करा की अर्णवला असं वाटलं पाहिजे की अंजलीला या गोष्टीचा खूप जास्त त्रास झालेला आहे. तेव्हा तो इथे ईश्वरीवरती रागवेल, व्यवस्थितरित्या जबाबदारी पार पाडली नाही म्हणून तिला घरातून बाहेरसुद्धा काढेल. तेव्हा प्रेक्षकांनो, ओटी भरणीचा कार्यक्रम आता सुरू होणार असतो. आजूबाजूला डेकोरेशन करण्यात आलेलं असतं. तेव्हा राकेश इथे आता तेल सांडवतो बाजूला. आपल्या खिशामध्ये त्याने तेलाची बाटली ठेवलेली असते आणि त्याने बरोबर पाटाच्या बाजूला तेल सांडवलेलं असतं. म्हणजे आता इथे ओटी भरणीसाठी जेव्हा ती पाटावर बसायला जाणार अंजली, तेव्हा तिचा पाय घसरेल आणि मग ती पोटावरती पडेल, असा राकेशचा प्लॅन असतो. पण प्रेक्षकांनो, इथे आता जेव्हा अंजली पाटावरती बसायला जात असते आणि तेलावरून तिचा पाय घसरतो, तेव्हा प्रेक्षकांनो, इथे ईश्वरी आता एका मिनिटाचा सुद्धा विचार न करता ती पटकन आता अंजलीला पकडते. पटकन अंजलीला पकडते, तिला पडूसुद्धा देत नाही. अशा रीतीने प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरीने तिचा जीव वाचवलेला असतो आणि बाळाचा सुद्धा. तेव्हा प्रेक्षकांनो, सगळेजण इथे धावत पडत तिच्याजवळ येतात आणि इथे ईश्वरी विचारते, अंजलीताई तुम्ही ठीक आहात ना? तुम्हाला कुठे लागलं तर नाही ना? तर इथे अंजलीला नटवण्यापासून ते सजवण्यापर्यंत सगळं ईश्वरीनेच केलेलं असतं. तेव्हा अंजली म्हणते, ईश्वरी थँक्यू सो मच, तू मला इथे वाचवलंस, नाहीतर मी पडले असते ग. ईश्वरी म्हणते, अशा कशा पडला असतात तुम्ही? तेव्हा वल्लरी म्हणते, पण तुझा पाय घसरलाच कसा? इथे तर ईश्वरी मगाशी रांगोळी काढत होतीस ना, इथे फुलं वगैरे तूच लावलीस ना, मग तेल का सांडवलंस तिथे? तेव्हा ईश्वरी म्हणते, तेल तेल तर मी तिथे नाही सांडवलं आहे आणि तसंही किटली आपल्या किचनमध्ये असते आणि देवाच्या इथे असलेली किटली देवघरामध्ये असते, मग इथे तेल मी का बरं पाडेन? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी म्हणत असते, मी इथे तेल पाडलेलं नाही आहे, उलट मलाच माहिती नव्हतं की तिथे तेल सांडले म्हणून. अंजली म्हणते की ईश्वरी कधीच असा बेजबाबदारपणा करणार नाही, तिचं सगळीकडे व्यवस्थित लक्ष असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, वल्लरी म्हणत असते की मला माहिती आहे हे सगळं ह्या जबरदस्तीच्या सूनबाईनेच केलं आहे, मुद्दामून केलंस ना तू? तुला बघवत नाही आहे ना इथे अंजलीचं चांगलं होतं आहे ते? तिला पाडण्यासाठी तेल सांडवलंस का तिथे? म्हणजे देखावा करायचा की बघा बघा मला सगळ्यांची किती काळजी आहे आणि एका बाजूला असा राग काढतेस माझ्या अंजलीवरती. अर्णव जास्त अंजलीला मान देतो, तिची काळजी घेतो, हे बघवत नाही वाटतं तुला? तेव्हा इथे अंजली म्हणते की मामी अगं हे काय बोलतेस तू? ईश्वरी तशी अजिबात नाही आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, मामी हे बघ, जे काही घडलं ते इथे ॲक्सिडेंटली घडलं, याच्यामध्ये ईश्वरीने मुद्दामून काही केलं असेल असं मला तरी अजिबात वाटत नाही. ती मुंगी मारत नाही, ती माणसाला मुद्दामून पाडण्याचा प्रयत्न का करणार? आणि ते सुद्धा अंजलीताईला हे मान्य मी करणारच नाही. आणि प्लीज तू कांगावा करू नकोस, ते तेल तिथे कुणी सांडवलं ना तो विचार करा. ईश्वरी असं काही करेल असं मला अजिबात वाटत नाही आहे. तू तिला अजिबात ब्लेम करू नकोस. आम्ही जेव्हा तिच्या घरी गेलो होतो ना, तेव्हा मी तिला सांगितलं की 2-4 दिवस तू तुझ्या आईवडिलांबरोबर राहा म्हणून. ती काय म्हणाली माहिती आहे? अंजलीताई प्रेग्नेंट आहेत, त्यांना माझी कधीही गरज लागू शकते, त्यांना एकटीला ठेवायला नको, मला त्यांची काळजी घ्यायची आहे, त्यांचे सगळे डोहाळे पुरवायचे आहेत आणि म्हणून ती इथे आली आहे. ताईची काळजी घेण्यासाठी तिथे तिची आई बहीण सगळं काही तिला आयतं बनवून हातामध्ये देत होत्या, पण ईश्वरीला इथे आपल्या सगळ्यांची काळजी घ्यायची आहे म्हणून ती नाही राहिली आपल्या घरी, ती इथे ताईसाठी आली आहे. आणि तू म्हणतेस की तिने ताईला पाडण्याचा प्रयत्न केला म्हणून. खरंच हे कुणीतरी विश्वास ठेवेल का? मी तरी अजिबात विश्वास ठेवणार नाही आहे. तुम्ही कुणीही काहीही बोला, पण ईश्वरी कधी कुणाला मुद्दामून त्रास देईल या गोष्टीवरती मी कधीच विश्वास ठेवणार नाही. अगदी देवाने जरी येऊन सांगितलं ना मला, तरीसुद्धा मी नाही विश्वास ठेवणार की ईश्वरी कधी कुणाला त्रास देण्याचा प्रयत्न करेल. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरीवरती आरोप करणाऱ्या वल्लरीला अर्णवने चांगले खडे बोल सुनावून तिला गप्प केलेलं असतं. तर एका बाजूला इथे आता ओटी भरणीचा कार्यक्रम हा व्यवस्थितरित्या पार पाडलेला असतो. राकेशचा प्लॅन पुन्हा एकदा फ्लॉप केलेला असतो. इथे अंजलीला पडू न देता तिला योग्य वेळेवरती आता ईश्वरीने सावरलेलं असतं. अशा रीतीने प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरीवरती आरोप करणाऱ्या वल्लरीला सुद्धा अर्णवने गप्प केलेलं असतं आणि ईश्वरीने अंजलीला त्रास देणाऱ्या राकेशला पुन्हा एकदा धडा शिकवलेला असतो. अंजलीची काळजी घेतलेली असते.
तर हा राकेश त्याचा स्वार्थ गाठण्यासाठी स्वतःच्या बायकोला आणि बाळाला सुद्धा इजा पोहोचवू शकतो. ही गोष्ट पुन्हा एकदा ईश्वरी आणि अर्णव या दोघांच्या लक्षात आलेली असते. त्यामुळे या गोष्टीचा लवकरात लवकर बंदोबस्त करायला हवा, या गोष्टीची जाणीव अर्णवला आणि ईश्वरीला झालेली असते.